माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. अरण्यकांड भाग 24. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढचा भाग सुरू. हरिण कुठेही मिळणार नाही, अगदी स्वर्गातील नंदनवनातही नाही. या हरणाचे सौंदर्यच त्याचा काळ ठरेल. मी त्याच्या टिपकेदार सोनेरी कातडीचा गालीचा बनवेन, म्हणजे सीतेला आणि मला त्यावर एकत्र बसून आनंद उपभोगता येईल. आणि जरी तू म्हणतोस तसे ते हरिण प्रत्यक्षात मारीच असेल, तरी त्याला मारल्याने या अरण्यात राहणाऱ्या सर्व ऋषींचे बरेच होईल. लक्ष्मणा, मी परत येईपर्यंत तू हातात धनुष्य घेऊन इथे राहा आणि सीतेवर काळजीपूर्वक पहारा करे. रामाने एक तलवार, धनुष्य, 2 भाते घेतली. इकडे मारीच एकाएकी दिशेनं असं झाला. रामाने अरण्यात प्रवेश केल्यावर ते हरिण पुन्हा दृष्टीपथात आले. मग सतत मागे वळून पाहत वेगात पळून गेले. पुन्हा ते हरिण जणू रामांना आपल्याला पकडण्याचे आमिष दाखविण्यासाठी त्याच्या जवळ आले. पण राम जसे त्याच्या दिशेने धावले तसे ते पुन्हा दृष्टी अडवून दिशानाश झाले. अशा तऱ्हेने रामांना आकर्षित करून हरणाने त्यांना त्यांच्या कुटीपासून खूप दूरवर नेले. हरिणाच्या गोंधळात टाकणाऱ्या हालचालीने राम बुचकळ्यात पडले, हताश झाले. सरते शेवटी पाठलाग करून थकलेले राम एका झाडाखाली जराशे विसावले. मग पुन्हा एकदा ते हरिण अचानक जवळ दिसले. तथापि त्यांना पकडण्यासाठी राम उठताच ते गूढरित्या नाहीसे झाले. निराश होऊन रामाने हरणाला जिवंत पकडण्याचा विचार सोडून दिला. त्यामुळे नंतर पुन्हा काही अंतरावर जेव्हा ते दिसले तेव्हा रामाने ब्रह्मदेवाने दिलेला एक बाण त्याचा वध करण्याच्या उद्देशाने सोडला. रामाचा बाण चुकविण्यासाठी मारीचाने उंच उडी मारली, तरी सुद्धा त्या बाणाने त्याच्या हृदयाचा वेध घेतला. प्राणांतक जखमी होऊन मारीच भूमीवर पडला. त्याचे मूळ राक्षसरूप प्रकट झाले. लगेच रावणाची सूचना स्मरून मारीच रामाच्या आवाजात आर्त स्वरात ओरडला, हे सीते, हे लक्ष्मणा. एवढे बोलून मारीचाने प्राण सोडले. परंतु त्याने दिलेले हाक ऐकून राम खिन्न झाले. विचार करू लागले, सीता आणि लक्ष्मणाला काय वाटेल. लगेच ते घाईने आपल्या कुटीकडे निघाले. परंतु जाताना भीती त्याच्या हृदयाला ग्रासू लागली. दरम्यान सीतेने जेव्हा मारीचाचा आवाज ऐकला तेव्हा तिला वाटले की राम मदतीसाठी हाक मारित आहे. गोंधळून ती लक्ष्मणाकडे वळली, म्हणाली, त्वरित रामाकडे जा, काय घडले ते पहा. मदतीसाठी हाक मारणारे रामच आहेत, त्यांना तुझी गरज आहे. लक्ष्मणा, माझे हृदय धडपडते रे, मी श्वासही घेऊ शकत नाही. मला वाटते राक्षसांनी रामाला घेरलेले आहे. सीतेचे रक्षण करण्याची रामाची आज्ञा मनात दृढ असल्याने लक्ष्मण तेथून अजिबात हलले नाहीत. त्यांची अलिप्तता पाहून सीता अधिकच अस्वस्थ झाली. कठोर शब्दाने लक्ष्मणाची निर्वचना करू लागली, तू नसतानाच येथे कशासाठी उभा आहेस. रामाने मरावेसे तुला वाटते का. तू तुझ्या थोरल्या भावाचा मित्राच्या वेशातला एक शत्रूच आहे, हे शतसिद्ध झाले आहे. मला वाटते की रामाचा मृत्यू व्हावा अशीच तुझी इच्छा आहे, म्हणजे तुला इच्छानुरूप माझा उपभोग घेता येईल. नाही तर त्यांच्या सुटकेसाठी तो अवश्य गेला असतास. लक्ष्मणा, त्वरेने जा. माझे पती संकटात असताना मी जिवंत आणि सुरक्षित राहून काय उपयोग. सीता हुंदके देऊ लागली, भीतीने कापू लागली. तसे लक्ष्मण उतरले, स्वतःला आवरावे. खात्री बाळगा की रामांना कोणतीही इजा करू शकत नाही. राक्षसही नाही, इंद्रही नाही व कुणी देवताही नाही. माझी खात्री आहे की तुम्ही ऐकलेला आवाज हा आपल्याला घाबरवण्यासाठी मारीचेचा केलेला मायावी करामत आहे. रामाने मला तुझे रक्षण करायची आज्ञा केलेली आहे, म्हणून मला येथेच थांबले पाहिजे. आता त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. आतापर्यंत काळजीने सीतेची अवस्था भ्रमिष्ठासारखी झाली होती आणि लक्ष्मणाच्या शब्दाने तिचा संताप अधिकच वाढला. क्रोधाने लाल झालेल्या डोळ्याने सीता गरजली, हे निर्लज्जाने दुष्ट माणसा, मला वाटते की रामाच्या दुर्दैवाने तुला आनंद होत आहे. नाहीतर इतक्या निश्चिंतपणे तू काय बोलू शकला असता. तू आपल्या थोरल्या भावाचे आपण नम्रसेवक असल्याचे फक्त ढोंग करीत आहात. तुझ्या अरण्यात रामांना सोबत करायचा खरा उद्देश त्यांना मारण्याची संधी शोधणे, माझा उपयोग घेऊन तुझी कामवासना पूर्ण करणे हाच होता. कदाचित तू भरताचा चेला असतास. कोणत्याही परिस्थितीत तुझ्या पापी इच्छांची पूर्तता कधी होणार नाही. तुला खरेच असे वाटते का की कमलनयन रामाची पत्नी असलेली मी तुझा स्वीकार करीन. त्यापेक्षा मृत्यूला जवळ करीन. खरोखर रामाशिवाय एक क्षण मी जगू शकत नाही.
सीतेचे शब्द श्लोकदार बाणासारखे लक्ष्मणाचे हृदय भेदीत गेले. भयचकित झालेले लक्ष्मण हात जोडून उतरले. हे मिथिलीच्या राजकन्ये, तुम्ही मला देवतेसारखे आहात, म्हणून मी तुम्हाला कठोर शब्दात उत्तर देऊ शकत नाही. मला हे माहीत आहे की मित्रांमध्ये भांडण, मतभेद निर्माण करणे हा स्त्रियांचा स्वभावच असतो. खरोखर स्त्रिया इतक्या चंचल आणि कठोर हृदय असतात की जेव्हा एखादी इच्छा त्यांच्या मनात घेर करते तेव्हा ती नीतिमत्तेच्या सर्व संकल्पना त्या सोडून देतात. ते जनक कन्ये, तुमच्या धारदार शब्दांनी तुम्ही मला चिथावले आहे, म्हणूनच तुमच्या इच्छेनुसार मी रामाकडे जात आहे. तथापि काहीतरी महान आपत्ती येणार असल्याचे भयानक अपशकून मला दिसता येतं. मला भीती वाटते की मी जेव्हा रामाबरोबर परतेन तेव्हा आम्हाला तुमच्या इथे दर्शन होणार नाही. मोठ्या व्याकुळतेने सीता म्हणाली, जर राम मारले गेले तर मी वरून उडी मारेन, पाण्यात बुडून मरेन, विष प्राशन करून घेईन. दुसऱ्या माणसाने मला स्पर्श करण्यापेक्षा मी मृत्यू पत्करेन. सीतेच्या कठोर शब्दाने उत्तेजित झालेल्या लक्ष्मणाच्या मनात कर्तव्य पालन, रामांना पाहण्याची आंतरिक इच्छा यांची ओढाताण सुरू झाली. तशातच सीतेने त्यांची निंदा करणे चालूच ठेवले. त्या अनिच्छतेने लक्ष्मण तेथून निघाले. उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या रावणाला संधी मिळाली. भगवा वेश घातलेला, मस्तकावर जटाधार बांधलेला, लाकडी पादुका घातलेला, उजव्या खांद्यावर छत्र वागवणारा, डाव्या हातात दंड, कमंडलू घेतलेला रावण भटक्या साधूच्या वेशात सीतेसमोर आला. तो दरवाजात आला तेव्हा आपल्या कुटीत बसून सीता रामाच्या अनुपस्थित दुःखाश्रू ढाळत होती. भीतीने वारा व्हायचा थांबला, वृक्षावरची पाने फडफड करायची थांबली, गोदावरीचे पाणी स्तब्ध झाले. वेदमंत्र म्हणत रावण सीतेसमोर आला. त्याची दृष्टी तिच्यावर पडताच मदनबाणाने त्यांचे हृदय भेदले. पण मग तिला भुरळ घालण्याच्या हेतूने रावण म्हणाला, हे सुंदर स्त्रिये, या भयानक जंगलात एकटीच राहणारी तू आहेस तरी कोण? तू नम्रतेची नामक देवता आहे, प्रसिद्धीची देवता कीर्ती आहे, गुणशक्तीची देवता भूती आहे, प्रेम देवता रती आहे. कदाचित तुझ्या कमला पुष्पाशिवाय असलेले तू साक्षात लक्ष्मी असावी. तुझे शुभ्र नितळ दात जणू जाईच्या कळ्याच आहेत. तुझे काळेभोर नयन म्हणजे तुझ्या कमळासारख्या चेहऱ्यावर गुंजराव करणारे दोन मोठे भुंगे आहेत. तुझ्या मांड्या हत्तीच्या सोंडेप्रमाणे निमुळत्या डौलदार आहेत. तुझे नितंब गोलाकार विशाल आहेत. तुझे विशाल पुष्ट स्तन एकमेकांना स्पर्श करतात आणि असे वाटते की त्यांची सनाग्रे टोकदार लक्षवेधी आहेत. त्यांच्या खाली असलेले कंबर इतकी बारीक आहे की अंगठा मधल्या बोटाने केलेल्या वर्तुळात ती बरोबर मावेल. कोणती मर्त्य वा स्त्री, दैवी स्त्री तुझ्या सौंदर्याची स्पर्धा करू शकत नाही. पूर आलेल्या नदीचे पाणी जसे तिच्या तीरांवर उसळून जाते तसे तुझ्या सौंदर्याने माझे हृदय आकर्षून घेतले आहे. हे काळ्याभोर नयनाच्या स्त्रिये, इतरत्र कुठेही समृद्ध जीवन जगू शकणारी तू येथे का बरे राहिले? तू तर सर्वोत्तम वस्त्रे अलंकाराने विभूषित होऊन असंख्य सेवकांची सेवा स्वीकारावीत एखाद्या महालात राहायला हवीत. तू एखाद्या रुद्र मरुत वसूची पत्नी आहे का? हे सुवासने एका योग्य पतीची निवड कर. भयानक प्राण्यांनी व्यापलेल्या या अरण्यातून निघून जा. इतक्या उद्दामपणे सीतेला संबोधल्यानंतर सुद्धा ब्राह्मणाप्रती अपराध घडू नये म्हणून आपल्या अतिथीचे तिने योग्य प्रकारे स्वागत केले. त्याला बसायला आसन, पाय धुवायला पाणी दिल्यानंतर सीतेने त्याला भोजन वाढले. ती म्हणाली, ब्राह्मणा, माझे नाव सीता असून उदार अशा मिथिला नरेश जनकाची कन्या आहे. 9 वर्षाचे असताना माझे प्रिय पती राम यांच्याशी माझा विवाह झाला. नंतर आपल्या पत्नीच्या आग्रहाखातर राजा दशरथाने तिचा पुत्र भरत याला राज्याचा वारस म्हणून घोषित केले. रामांना 14 वर्षासाठी वनवासाला पाठवले. कृपया मला आपले नाव, आपले वंशावळ सांगावी. या दंडकारण्यात येण्याचे कारण सांगावे. आपल्या भावनांवर अधिक काळ नियंत्रण न ठेवता आल्याने रावण उत्तेजित होऊन म्हणाला, मी राक्षसांचा राजा रावण. माझ्या नावाच्या नुसत्या उल्लेखाने मोठमोठे देवतागण थरथर कापतात. हे निर्दोष सुंदर स्त्रिये, तुला पाहिल्यानंतर मी आता माझ्या इतर असंख्य पत्न्यांबरोबर आनंद उपभोगू शकणार नाही. प्रिय सीते, माझी महाराणी हो, तुला तुझ्या आज्ञेची वाट पाहणाऱ्या 5000 दासी मिळतील. हे अरण्य सोडून दे.
लंकेच्या कोणामध्ये माझ्यासोबत आनंदाने राहा. रावणाचे वक्तृत्व ऐकून सीता अतिशय क्रोधित झाली. ती तिरस्काराने उतरली. मी खडकासारख्या स्थिर असणाऱ्या महासागरासारख्या गंभीर असणाऱ्या वटवृक्षासारखी आश्रयदाते असणाऱ्या रामांना पूर्णपणे समर्पित आहे. पराक्रमी बाहू लाभलेल्या, विशाल छाती असलेल्या, चंद्रासमान मुख असलेल्या, स्वतःवर पूर्ण नियंत्रण असलेल्या, सदाचारी अशा रामांना मी पूर्णपणे समर्पित आहे. ते नरकेशरी आहेत. माझ्यासारख्या सिनीला प्राप्त करू पाहणारा तू एक कोल आहे. सूर्याला स्पर्श करण्याची वा मंदार पर्वत उचलण्याची धाडस तुझ्यात आहे. काय सुईने तू स्वतःचे डोळे वेधू शकतोस? जळता निखारा तुझ्या कपड्यात वागवू शकतोस? मानेला शिळा बांधून तू महासागर पोहण्याचे धाडस करू शकतोस? मग रामाच्या पत्नीला पळवून नेण्याचे धाडस करण्याचा विचार तरी तू कसा करीत आहेस? राम गरुड आहेत, तू केवळ एक कावळा. राम महासागर, तू एक छोटे डबके. राम अमृत, तू शिळी पेज. ते चंदन आहेत, तू चिखल. ते सुवर्ण आहेत, तू लोह. राम हंस आहे, तू गिधाडापेक्षा वरच्या दर्जाचा नाहीस. तू माझ्या अपहरण करू शकतोस, पण राम जोवर जिवंत तोवर तुपात पडून धडपडणारी माशी जशी तुपाचा उपभोग घेऊ शकत नाही, तसाच तूही मला उपभोगू शकणार नाही. सीता जरी धीटपणे बोलत असली तरी भीतीने ती थरथरत होती. म्हणून तिला अधिक भयभीत करण्यासाठी रावण म्हणाला, हे सुंदर स्त्रिये, लक्ष देऊन ऐक. संपत्तीचा स्वामी कुबेर याचा मी सावत्र भाऊ. त्याला पराभूत केल्यानंतर मी त्याचे पुष्प किंवा त्यांच्याकडून हिरावून घेतले. आता तो कैलास पर्वताजवळ लपून बसलेला आहे. सर्व देवतागण मला घाबरतात. जेथे जेथे मी जातो तेथे तेथे सूर्यप्रकाश चंद्रप्रकाशासारखा शीतल होऊन जातो. वारा मंद वाहू लागतो. नद्या व्हायच्या थांबतात. रामाला विसर, कारण लवकरच मृत्यू पावणारा ते मूळत हा प्राणी आहे. माझ्याबरोबर ये आणि स्वर्गीय आनंदाचा उपभोग घे. मी कामवासनेने उत्कंठित होऊन तुझी इच्छा करीत आहे. मला निराश करू नको. सीता उतरली. तू जर खरोखर कुबेराचा भाऊ असेल तर मला जर तू खरोखर कुबेराचा भाऊ असेल, अशा दुष्ट हेतूंनी प्रेरित कृत्य का करतो आहे? इंद्राच्या पत्नीचे अपहरण करणारा एक वेळ जगू शकेल, पण मला तो छळेल. त्याचा विनाश निश्चित आहे. शेवटी रावणाचा संयम संपला. क्रोधाच्या भरात त्याने आपले 10 तोंडे, 20 हात, अनुकुचिता दात असलेले भीतिदायक राक्षस रूप प्रगट केले आणि जाहीर केले, तिन्ही लोकात प्रसिद्ध असलेला पती जर तुला हवा असेल तर माझा स्वीकार कर, माझी सेवा कर. मी तुला कधी दुःखी होऊ देणार नाही. त्या वनवासी रामाचे तुला एवढे वेळ का? नंतर रावणाने डाव्या हाताने सीतेचे केश पकडले. बोलावल्यासारखा रावणाचा सुवर्णरथ तेथे जळाला. आपला उजवा हात तिच्या मांडीवर टाकत राक्षसांच्या राजाने भयभीत झालेल्या सीतेला उचलले. तो आकाशाच्या दिशेने निघाला. ते जसे वर जाऊ लागले तशी सीता क्रोश करू लागली, राम 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 राम, या आणि मला वाचवा. दुष्ट राक्षसाला शिक्षा करा. अगणिततेने सीता वृक्ष, नद्या, पशु पक्ष्यांना यातना करू लागली की तिचे अपहरण केले गेले आहे हे त्यांनी रामाला सांगावे. तेवढ्यात सीतेला झाडावरच्या सर्वात उंच फांदीवर विश्रांती घेत असलेला जटायू दिसला. तिने त्याला हाकारले, जटायू, कृपा करून मला मदत करा, कृपा करून मदत करा. रामांना सांगा, दुष्ट रावणाने माझे अपहरण केले आहे. सीतेचा करुण आक्रोश ऐकून जटायू जागा झाला. त्याने पाहिले की रावण सीतेला निर्दयपणे उचलून नेत आहे. हे पाहून त्याने राक्षस राजाला आव्हान दिले, रावणा, मी जटायू, वृद्ध राजा, दुसऱ्याच्या पत्नीवर हात टाकायचा तू धजावलास तरी कसा? लक्षात ठेव, तू स्वतःच्या हातात एक विषारी साप नेत आहे. मी 60,000 वर्षाचा वृद्ध आहे. तू निशस्त्र आहे. तू तरुण असून तुझ्याकडे अनेक शस्त्रास्त्रे आहेत. मी तुला सीतेला नेऊ देणार नाही. मी तुला ताकीद देतो की तुझा अदृष्ट हेतू सोडून दे, नाहीतर झाडावरून पिकलेले फळ पडावे तसा तुझ्या रथातून भिरकावून दिला जाशील. अशा तऱ्हेने आव्हान दिल्यामुळे रावण चवताळून जटायूच्या दिशेने धावला. त्यांच्यात युद्ध सुरू झाले तेव्हा असे वाटत होते की जणू 2 मोठे पर्वत एकमेकांवर आदळत आहेत. रावणाने जटायूवर अनेक शस्त्रे फेकली. प्रचंड जटायूने आपल्या नखांनी रावणाला ओरबाडून काढले. जरी अनेक शक्तिशाली बाणांनी जटायूला जखमी केले होते तरी रावणाच्या रथात रडणाऱ्या सीतेला बघून सर्व वेदना सहन करण्याचे बळ
त्याला मिळत होते. जटायूने बाणांचा भीषण हल्ला आपल्या पंखांनी चुकवला. रावणाचे धनुष्य आपल्या पायांनी मोडून टाकण्यात त्याला यश आले. ही संधी मिळाल्यावर जटायूने ताबडतोब रावणाचे चिलखत मोडून टाकले आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी रथाला झोंपलेली खेचरे ठार केली. एकीकडे रावणाचा रथ त्याने चक्काचूर केला, दुसरीकडे आपल्या चोचीने रावणाच्या सारथ्यांचा शिरच्छेद केला. रथ मोडल्यामुळे आपल्या बाहूत सीतेला घट्ट धरून असलेला रावण जमिनीवर कोसळला. सामर्थ्याचे अविस्मरणीय प्रदर्शन करणारे सर्व प्राणी मात्र जटायूच्या शौर्याचे कौतुक करू लागले. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया. श्री जयराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जर श्रवण केले तर जय श्रीराम लिहायला विसरू नका.